पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, एकदा गाडगे बाबा गावातून जात असताना नदीच्या काठावर त्यांना काही भटजी पिंडदानाची पूजा करत असताना दिसले. बाबा तिकडे जाऊन म्हणाले, भटजी बुवा, मला लय भूक लागली बाप्पा, मी हा भात खाऊ का? बाजूला बसलेल्या डोक्याचा गोटा केलेल्या माणसाकडे बोट दाखवत भटजी त्वेषाने म्हणाले, अरे वेड्या, हा भात नाहीये, याला पिंड म्हणतात, पिंड. हे जे गृहस्थ दिसतायत ना, त्यांचे वडील मृत्यू पावले, ते स्वर्गात गेलेत, त्यांच्यासाठी आम्ही हे पिंड ठेवलंय. गाडगे बाबांनी चेहरा प्रश्नार्थक केला आणि म्हणाले, त्यायले पिताजी तिकडे स्वर्गात, भात इथं, त्यायले कसा पोचते? भटजी रागानं म्हणाले, वेड्या, अरे मंत्र म्हटले की हे पिंड त्यांच्या पिताजींना पोहोचणार तिकडे स्वर्गात आणि ते संतुष्ट होणार. गाडगे बाबा नदीच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी दोन्ही हातांनी भरभरून पाणी जोरजोरात हवेत उडवायला सुरुवात केली. आता काठावर पूजेसाठी बसलेली माणसं, भटजी सगळे भिजून गेले. सगळे चिडले बाबांवर. गाडगे बाबा त्यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले, माया बाप्पा, मी माझ्या शेताला पाणी देऊ राहिलो, ते तिकडं अमरावतीत हाव. भट म्हणाला की तू उडवलेलं पाणी फार फार तर फरलांग भर जाईल र. अमरावती इथून 400 मैल दूर आहे, तिकडे कसं जाईल? एवढं साधं तुला कळत नाही? गाडगे बाबा तितक्याच शांतपणे म्हणाले, तुझ्या मंत्राने जर हा भात लाखो करोडो मैल दूर स्वर्गात जात असेल तर माझं पाणी बी माझ्या शेतातले पोचायला हवं ना रे बाप्पा. भट निरुत्तर झाला. अंगावर चिंध्या पांघरलेल्या वेडसर दिसणाऱ्या मनुष्याने आज तिथे आपल्या वागण्यातून खूप मोठा संदेश लोकांना दिला होता. माऊली, थोर आधुनिक कीर्तनकार, मराठी संत आणि समाज सुधारक म्हणून नावाजले गेलेले गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील सुरजी, तहसील अंजन इथल्या शेनगाव गावात एका गरीब परीट कुटुंबात झाला. संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होतं. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते. दीन दलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं सगळं आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांचं कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असायचा. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी, परंपरा यावर ते टीका करायचे. समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगे बाबा द्यायचे. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीन दलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक होते. माणसामध्ये देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशांमधून रंजल्या गांजल्यांसाठी, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम आणि विद्यालय सुरू केली. रंजले गांजले, दीन दुबळे, अपंग, अनाथ हेच त्यांचे देव. या माणूसरूपी देवांमध्येच गाडगे बाबा अधिक रमायचे. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असायचा. त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला, तीर्थयात्रा केल्या, अनेक ठिकाणी भ्रमण केलं. वनवासातही त्यांनी लोकसेवेचं व्रत सोडलं नाही. कुठे कुणी अडचणीत सापडलेला दिसला तर त्याला आपणहून मदत करायला धावायचे आणि मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे. हा त्यांचा खाक्या असायचा. त्यांच्या हातात सतत एक खराटा असायचा. अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे, आणि त्यामुळेच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्ती आणि निरपेक्ष सेवा करून समस्त आयुष्य लोकसेवेसाठी वेचलेल्या या संतांचं देहावसन अमरावतीजवळ वलगाव इथे पेढी नदीच्या पुलाजवळ 20 डिसेंबर 1956 ला झालं. संत मालिकेतले पहिले संत ज्ञानेश्वर होते. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली. तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला आणि उरलेलं कार्य गाडगे बाबांनी सिद्धीस नेलं. म्हणूनच संत गाडगे बाबा हे संत मालिकेतील शिरोमणी म्हणून ओळखले जातात. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.